विठ्ठल भक्त संत कान्होपात्रा एक सुंदर कथा। सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तीपर अभंग रचना करणाऱ्या कान्होपात्रा या इसवी सनच्या 15व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या। पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते। बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून संत कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले। इतर विठ्ठल भक्त स्त्रियांहून संत कान्होपात्राचे जीवन पूर्णतः भिन्न होतं। श्यामा नावाच्या अतिशय धनवान रूपसंपन्न गणिकेच्या पोटी तिचा जन्म झाला। ऐशोआरामी आणि सुखोपयोगी वातावरणात ती वाढली। त्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा असणे शक्यच नव्हतं। वैश्याकुळातल्या स्त्रीला गुरु तरी कुठून लाभणार, पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वर स्वरूप पावली। पंढरपूरपासून 7 कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिणीची कान्होपात्रा ही मुलगी। वडिलार्थात कोण ते माहीत नव्हतं, पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर हा तिचा पिता असावा। लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोड कौतुकाचे नव्हते, तर वैश्यवृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकवण्यासाठी होते। रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं। आईचा आग्रह तसाच होता, पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता। कान्होपात्रा रूपवती होती, तितकीच बुद्धिमान सुद्धा होती। ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलं आहे। गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं। हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली। तिची आई अत्यंत धनवान गणिका होती। महलासारखा त्यांचा भव्य प्रसादालय होता। अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या। श्यामाने कान्होपात्राच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती। कान्होपात्रेने आपला गणिकी व्यवसाय पुढे चालू ठेवावा, राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होतं, तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती। मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्रेला मिळावा असे श्यामाला वाटत होतं, पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहील, विवाह करेन। ही अट अर्थात कठीण होती। मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली आणि त्याने कान्होपात्रेचे नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली। श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसंबसं सदाशिव समोर आणलं। त्याची विषारी नजर तिच्यावर पडली। त्याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिनं त्याच्या तोंडावर सांगितलं। भडकलेल्या नगराध्यक्षाने सूडसत्र सुरू केलं। ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून पाहिलं, पण तो इतका वासनांत झाला होता की हे खोटं असल्याचं त्यानं म्हटलं। श्यामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला। वैभव ओसरलं। त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार? अखेर श्यामाने त्याची माफी मागितली। त्याने 3 दिवसात कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला। या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही। ती देवासमोर हात जोडून जप करू लागली। रात्रभर ती जप करतच होती। पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली। वारकऱ्यांचा एक जथ्था आषाढी निमित्त भजन गात पंढरपुरात चालला होता। त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला। तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती। बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती। हौसाच्या संगनमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली। तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली होती। मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेढं सोडलं। यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून
आपला जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्यांच्या चरणांशी एकाग्र झाली. व्याकुळ भावाने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली. आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्यांचं दास्यत्व पत्करलं. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळे येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला. वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून 2दा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी. लोकांना वाटे ती देवाचं वेड घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली. लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले. त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली. असा समाधानाचा शांतीचा भाव मनी उपजला. विठ्ठलाचे चरण हे आत्मा सुख समान असल्याने सर्व इच्छा वासना निवळल्या. इकडे नगरप्रमुखावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली, पण तो निष्ठुर बादशहाकडे गेला. बादशहाच्या साह्याने त्याने लोकांवर सूड उगवला. त्याच्या घरादारावर नांगर फिरवला आणि त्यांना पकडून तुरुंगात टाकून हाल केले आणि सर्वत्र वचक बसवला. आणि नंतर कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फर्मान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं, नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल. विठ्ठल मंदिराला सैनिकांचा गराडा पडला. आपल्यासाठी लाखोंचं भक्तिस्थान असलेलं सर्वस्व विठ्ठलाचे राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे तिला सहन होणं शक्यच नव्हतं. कान्होपात्रा सेना अधिकाऱ्यांसमोर हजर झाली. तिने एक वार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली. कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली. देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती. ती देवाला म्हणाली, नको देवराया, अंत आता पाहू. प्राण हा सर्वस्वा जाऊ पाहे. हरिणीचे पाड व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावो जननी विठाबाई. मोकलोनी आस झाले मी उदास, घेई कान्होपात्रेस हृदयास. परमेश्वराची आर्त व्याकुळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. एक आख्यायिका अशी आहे की त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आला. सारं यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिरही जलमय झालं. चंद्रभागेच्या एका खडकाळ जागी आधी तिचं शरीर अडकलं. मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेलं. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्षाचे रोप उगवल्याचं आढळलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठल भक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे. संत कान्होपात्राने स्वतःला देवाची वधू म्हणवलं तरी तिचा विठ्ठल तिच्यासाठी आई होता. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद.